आहे नवी मुंबईमधून। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्यानंतर नवी मुंबईतील एका तरुणाचा कारनामा समोर आलाय। 10वी पास असलेल्या 21 वर्षीय आदर्श म्हात्रे या आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवून डझनभर महिलांचं लैंगिक शोषण केलंय। या प्रकरणी नवी मुंबई बरोबरच मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यवतमाळ, नागपूर या ठिकाणी आरोपींवर गुन्हे दाखल झालेत। लग्न जुळवणाऱ्या साइट्सचा तो वापर करत होता। 10वी पास असूनही तो शास्त्रज्ञ, डॉक्टर, अधिकारी असल्याचं भासवायचा। लग्नाचा आमिष दाखवून महिलांचं लैंगिक शोषण करायचा। पोलीस त्याचा सध्या शोध घेत आहेत। पोलीस तपासात आदर्श म्हात्रेंना स्वप्नील वारुळे, हेमंत गायकर, नहुष म्हात्रे, रुद्रेश गोंधळी अशी वेगवेगळी नावं धारण केल्याचे आढळून आले। तो अत्यंत चलाखीने आपली ओळख बदलून महिलांचा विश्वास संपादन करायचा। आपले प्रतिनिधी विनायक पाटील आपल्या सोबत आहेत। विनायक, नेमकं हे काय प्रकरण आहे आणि या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी आता पोलिसांकडून कसे प्रयत्न केले जात आहेत? मागे बघतो की आरोपी आहे याला तो पोलिसांनी अटक केलेली आहे। नवी मुंबई पोलिसांनी अटक केली असून याच्यावरती जेव्हा अटक केल्यानंतर अधिक तपास केला असता या आरोपीवरती आहे ती पुणा, नाशिक, त्याचबरोबर नागपूर, यवतमाळ या ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचं समोर आलेलं आहे। कारण जेव्हा अटक करून तपास केला असता हा लग्न सोहळा जो लग्न ठरवणाऱ्या साईडवरती जायचा, तिथल्या तरुणांना हेरायचा तो, आणि त्या लग्न जे साईड होतं त्याच्यावरती ज्या तरुणींचे प्रोफाईल हे उच्च अधिकारी असतील किंवा मग मोठ्या आयटी मध्ये कामाला असतील किंवा जास्त पगार गलेलट्ट पगाराच्या ज्या तरुणी आहेत त्यांनाच हा हेरायचा आणि त्यांना हेरल्यानंतर त्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढायचा आणि त्यानंतर आहे त्याचं लैंगिक शोषण तो करायचा, लग्नाचा आमिष दाखवायचा आणि लैंगिक शोषण करायचा। त्याचबरोबर आपल्याला पैशाची गरज आहे असं सांगून सुद्धा अनेक तरुणींकडून याने आहे ते पैसे सुद्धा उकळल्याचं आहे ते समोर येत आहे। त्यामुळे आर्थिक फसवणूक सुद्धा या आरोपीने आहेत या तरुणींची केलेली आहे। त्यामुळे या प्रकरणी या आरोपीला आहे तो नवी मुंबई पोलिसांनी अटक केलं होतं आणि त्याचा अधिक तपास केला असता इतरही काही तरुणी समोर आल्या होत्या आणि त्यानंतर आहे ते मग पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, नागपूर असेल, यवतमाळ असेल या वेगवेगळ्या शहरांमध्ये आहे ते या आरोपीवरती गुन्हे दाखल करण्यात आले असून सध्या पुणे पोलिसांनी आहे तो या आरोपीचा ताबा घेतलेला आहे आणि अधिक तपास आहे तो मागे केला जात आहे। विनायक, या प्रकरणाचे अधिकचे तपशील तुमच्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता पुन्हा एकदा बातमी आहे युद्धाची निगडीत, कारण आता युद्धाचा